नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउजला हुक आणि आय पट्टी परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी लावायची, अगदी तेही 5 मिनिटात। ते आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही इथं पाहू शकता मी समोरचा भाग तयार करून घेतलेला आहे। प्रिन्सेस कट आपला ब्लाउज आहे, साइड पार्ट मी जोडून घेतलेला आहे, अस्तरचा ब्लाउज आहे आणि गळा इथे मी आत बाहेर करून घेतलेला आहे। आता उजव्या साइडला जो भाग आहे त्याला आपण हुक पट्टी आणि डाव्या साइडच्या भागाला आय पट्टी जोडून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अस्तरची पट्टी कट करून घेतलेली आहे, 2 इंचाची ही पट्टी आहे। आणि दुसरी आय पट्टीसाठी इथे मी मेन कपड्याला अस्तर जोडून घेतलेला आहे। ही आपल्याला 2.5 इंचाची घ्यायची आहे, थोडी जास्त असेल 3 इंचाची असेल तरीही चालेल। आणि आपला ब्लाउजचा जेवढा भाग आहे तेवढी याची उंची घ्यायची आहे। आधी आपण आता आय पट्टी जोडून घेणार आहोत। वरच्या साइडने आपण गळा आत बाहेर केलेला आहे, त्याच्यामुळे ही पट्टी वरच्या साइडला अशी थोडीशी दुमडून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्या मशीनचा एक दाब सोडत इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आपण याच्यावर दाब टिप देऊन घेणार आहोत, त्याच्यामुळे पट्टी आपली व्यवस्थित फोल्ड होते। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। खालच्या साइडने तुम्ही पाहू शकता पट्टी मी थोडी एक्स्ट्रा सोडलेली आहे, कमी जास्त व्हायला नको म्हणून ती एक्स्ट्रा सोडलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावर आता आपण टिप मारून घेणार आहोत। वरच्या साइडने आपण गळा आत बाहेर केल्यामुळे तिथे व्यवस्थित फिनिशिंग आपल्याला द्यायची आहे। आणि खालच्या साइडने आपली जी पट्टी एक्स्ट्रा जी झालेली आहे ना ती आता आपण कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आपण ती पट्टी जोडलेली आहे। त्यानंतर आता आय पट्टी आपण जोडून घेणार आहोत। इथे मी अस्तर आधीच मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं होतं। इथे ही पट्टी पण आपण वरच्या साइडने थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे। आय पट्टी नेहमी आतल्या बाजूने लावायची आहे आणि हुक पट्टी आपल्याला वरच्या बाजूने लावायची आहे। एक दाब सोडत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। दोन्ही कपडा सेमच धरायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। इथे पण खाली मी थोडा एक्स्ट्राचा कपडा सोडलेला आहे। पट्टी घेताना आपल्याला थोडी जास्तची घ्यायची आहे आणि लगेचच याच्यावर आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। दाब टिप दिल्यामुळे आपल्या फिनिशिंगला ब्लाउज व्यवस्थित दिसतो आणि पट्टी ही व्यवस्थित फोल्ड होते। त्यानंतर इथे पण ही पट्टी आपल्याला आधी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि परत एक फोल्ड करायची आहे। आपण आधीची टिप जिथं मारलेली आहे ना तिथपर्यंत हा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या टिपवरच आपल्याला परत टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे कमी जास्त होत नाही। वरच्या साइडने गळ्याच्या साइडने आपल्याला व्यवस्थित कपडा एकसारखा धरायचा आहे, तिथे कमी जास्त करायचं नाहीये। एक्स्ट्राचे दोरे इथे आपल्याला कट करायचे आहेत आणि इथं पण जी पट्टी आपली थोडी एक्स्ट्रा आहे ना ती कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये ही पट्टी आपली जोडली गेलेली आहे। आणि खालच्या साइडने आता आपण अस्तरची पट्टी जोडून घेणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला इथे हुक आणि आय पट्टी जोडण्याची पद्धत सांगितलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।